मुंबईतील बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा झाकलेला आहे। चर्चगेटमधल्या रिगल सिनेमा जवळच्या बाळासाहेबांचा पुतळा हा झाकलेला आहे। सुशोभीकरणाच्या कामासाठी पुतळा झाकल्याचं बोललं जातंय। पुतळा झाकल्यामुळे राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केलाय। मुंबई महापालिकेची निवडणूक ही रंगामध्ये आलेली असतानाच कुलाब्यातील एका प्रकारामुळे नवा वाद निर्माण झालाय। रिगल सिनेमा चौकातील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा झाकल्याचा एक प्रकार उघडकीला आला। बाळासाहेबांचा पुतळा जाणीवपूर्वक झाकले गेलेला आहे। भाजपला बाळासाहेबांची भीती वाटते असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी भाजपवर टीका केली आहे। दरम्यान बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्तानं या पुतळ्याची साफसफाई आणि रंगरंगोटी केली जात असल्याची माहिती इथे काम करणाऱ्या स्थानिकांनी दिलेली आहे। बाळासाहेबांचा तुम्ही पुतळा झाकताय, पण निवडणूक आयोग इतका मूर्ख आहे की बाळासाहेबांचे फोटो आम्ही पाठी बॅनरवर लावतो आहे। प्रत्येकजण ते चोरलेला शिवसेनावाले लावत आहेत, भाजपवाले लावत आहेत। ते कसे झाकणार तुम्ही? एक पुतळा झाकून काय होणार आहे? इतका मूर्ख आयोग आम्ही आयुष्यात नाही पाहिला। ज्या पद्धतीचा आयोगाचा मूर्खपणा आहे की बाळासाहेबांचा पुतळा झाकलेला आहे सत्य असेल, आज वृत्तपत्रात त्या संदर्भात एक चित्र आलेलं आहे, मग अटल बिहारी वाजपेयींचा झाकलात का? महात्मा गांधींचा झाकलात का? टिळकसुद्धा काँग्रेसचे अध्यक्ष होते एकेकाळी, त्यांचा झाकलात का? सांगा ना, कोणाचे झाकले आणि बाळासाहेबांचेच का झाकले? याचं उत्तर द्यावं लागेल। तर इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी, पाहूयात। महापालिका निवडणुकीचं वातावरण एका बाजूला हळूहळू पेटत असताना आज सकाळी घडलेल्या एका घटनेमुळे खऱ्या अर्थानं राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली आणि खरं तर या घटनेवरून आता आरोप प्रत्यारोपाला देखील सुरुवात झाली आहे। कुलाब्यातल्या रिगल सिनेमातल्या चौकामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा आहे आणि हाच पुतळा आता प्रशासनाकडनं हिरव्या कपड्यांनी झाकण्यात आलाय। खरं तर या मुद्द्यावरून सकाळीच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आरोप करत खरं तर सरकारला आणि भाजपला बाळासाहेबांची भीती असल्याचा दावा केला आणि जाणीवपूर्वक हा पुतळा झाकण्यात आल्याचा एक प्रकारे आरोप त्यांनी केला होता। परंतु दुसऱ्या बाजूला जे कर्मचारी जी व्यक्ती या ठिकाणी काम करत होते त्या व्यक्तींशी आपण बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी असं सांगितलं की बाळासाहेबांची 23 जानेवारी रोजी जयंती आहे आणि त्या जयंतीनिमित्त साफसफाई आणि रंगरंगोटीचं काम सुरू आहे, त्यामुळे खरं तर हा पुतळा या हिरव्या कपड्याने झाकण्यात आलेला आहे। त्यामुळे एका बाजूला संजय राऊतांकडनं आणि ठाकरे गटाकडनं करण्यात आलेला दावा आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी उपस्थित असलेले जे काही कर्मचारी आहेत त्यांच्याकडनं देण्यात आलेली ही माहिती, त्यामुळे एकंदर या सगळ्या महापालिका निवडणुकीच्या वातावरणामध्ये बाळासाहेबांच्या भोवती पुन्हा एकदा हे राजकारण आता होत आहे आणि या मुद्द्यामुळे या महापालिका निवडणुकीच्या एकंदर सगळ्या रणसंग्रामाला काही वेगळे वळण प्राप्त होते का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे प्रशासनाकडनं अधिकृतपणे या संदर्भात नेमकी काय माहिती दिली जाते यावर सुद्धा बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत। त्यामुळे या सगळ्या संदर्भात नेमकं काय आणि खरी माहिती कधीपर्यंत समोर येते पाहणं महत्त्वाचं असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश पेडामकरसह मी ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई।